अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे घडलेली एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण घटना सध्या समोर परिसरात हादरून सोडत आहे. दोन गटामध्ये झालेली टोळी युद्धाचं रूपांतर थेट गोळीबारात झाले आणि यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे नितीन विलास शिरसाट, वय 33 वर्ष, तर दुसऱ्या गटातील सूरज फुलमाळी, वय 23 वर्ष. हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या दोन्ही गटांमध्ये पूर्वीपासून वैर होता. त्याच पार्श्वभूमीवर गोडेगाव परिसरात दोन्ही गट आमने-सामने आले. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, मात्र काही मिनिटातच हा वाद हाताबाहेर गेला आणि गावठी कट्ट्यामधून गोळीबार सुरू झाला. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. गोळ्या झाडण्यात आल्यानंतर नितीन शिरसाट यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सूरज फुलमाळी हा गोळी लागून जखमी अवस्थेत खाली कोसळला. उपस्थित नागरिकांनी तात्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकाला माहिती दिली. दोघांनाही तातडीनं शहरातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात देखील तणाव राहिला. दोन्ही गट पुन्हा आमने-सामने असल्याने रुग्णालय परिसरात काही काळ गोंधळ आणि हाणामारीची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि दोन्ही गटातील काही जणांना ताब्यात घेतलं गेलं. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला. या त्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद होताना दिसतो आणि त्यानंतर अचानक गोळीबार सुरू झाल्याचं स्पष्ट होते. त्यामुळे या घटना पूर्वनियोजित होती का, की क्षणिक रागातून घडली, याचा तपास पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे गेल्या 2 दिवसात या भागात झालेली ही दुसरी गोळीबाराची घटना आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाला जातं. सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न म्हणजे गावठी कट्टे आणि पिस्तूल इतक्या सहजपणे गावात येतात कुठून? बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा कोण करतं? त्यावर कारवाई का होत नाही? ग्रामीण भागात अशा प्रकरणाची शस्त्र इतक्या सहज उपलब्ध होत असतील, तर ही कायदा आणि सुव्यवस्थेसाठी अत्यंत चिंताजनक बाब आहे. सामान्य नागरिकांकडून आता प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली जात आहे. केवळ गुन्हेगारांना अटक करून चालणार नाही, तर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या साखळीवर देखील कारवाई होणे गरजेचं आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचा साक्ष आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुन्हा गुन्हा नोंदवून संबंधित आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे बोडेगाव आणि आसपासच्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. घटना केवळ दोन गटातील वाद नाही, तर ग्रामीण भागात वाढत्या बेकायदेशीर शस्त्रसाठ्याच्या आणि टोळी संस्कृतीचा गंभीर सूचना आहे. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि समाज यांनी एकत्रितपणे या उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे. या प्रकरणात पुढे काय घडते, आरोपीवर कोणती कारवाई होते आणि बेकायदेशीर शस्त्र पुरवठ्याचा माग कसा काढला जातो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.